नमस्कार विद्यार्थ्यांनो, फेरस मेटल फिटिंगसह नॉन फेरस मेटल आणि थ्रेड कटिंगवरील नकारात्मक रॅक टूलचा सराव या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, नकारात्मक रॅक थ्रेडिंग टूल ग्राइंड करणे, बाह्य धागा कापून टाका। मटेरियल्स आणि इक्विपमेंट: लेथ, coolants, thread cutting tools, thread gauges, ferrous metal साठी टॅप्स आणि डाइस, wrenches किंवा स्पॅनर्स, thread lockers। प्रोसेस: टास्क 1, नकारात्मक रॅक ग्राइंडिंग। व्हीलला हाताने फिरवा आणि फ्री रोटेशनचे निरीक्षण करा। ग्राइंडिंग व्हील्स बरोबर चालत आहे का ते तपासा। सुरक्षा गोगल घाला। ग्राइंडिंग व्हील्सला व्हील ड्रेसरने ड्रेस करा। कमीत कमी अंतर ठेवण्यासाठी टूल रेस्टला ऍडजस्ट करा। फ्रंट क्लिअरन्स कोनला 60 डिग्रीवर ग्राइंडिंग करण्यासाठी टूलला व्हीलच्या समोर पकडा। टूलची दुसरी बाजू 30 डिग्री साइड क्लिअरन्स अँगल 3 डिग्री सह ग्राइंड करा। तीन डिग्रीच्या नेगेटिव्ह टॉप रेकला ग्राइंड करा। ऑइल स्टोनच्या मदतीने टूल लॅप करा। टास्क 2, नॉन फेरस पर थ्रेडिंग मेल। रो मटेरियल्सचा आकार तपासा। चकच्या बाहेर 50 मिलीमीटर जॉब धरा आणि फेस करा। एका टोकाला फेस करा। जास्तीत जास्त लांबी 30 मिलीमीटर टर्न करा। एक 1.5 डिग्री चेम्फर करा। जॉबला उलट करून होल्ड करा।
दुसऱ्या टोकाकडे एकूण लांबी 70 मिलीमीटर ठेवा। डायमीटर व्यास 24 मिलीमीटर लांबी 50 मिलीमीटर मध्ये टर्न करा। पाच मिलीमीटर विथ अंडरकट करा आणि अंडरकटचा व्यास 20 मिलीमीटर ठेवा। टूल पोस्ट मध्ये थ्रेडिंग टूल योग्य स्थितीत सेट करा। दोन 2.5 मिलीमीटर पिच थ्रेड 45 मिलीमीटर लांबीचा कट करा। थ्रेड फॉर्मेशन तपासा। या व्हिडिओमध्ये आपण नेगेटिव्ह रेक थ्रेडिंग टूल कसे ग्राइंड करायचे आणि बाह्य थ्रेड कसा कापायचा याबद्दल शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिक समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।